मित्रांनो, दिशा सालियान हिने आता बरोबर दिशानिर्देश केला आहे. दिशानिर्देश. आणि हा दिशानिर्देश कुठल्या बाजूला आहे, कोणाकडे आहे, तर आदित्य ठाकरेकडे. जी व्यक्ती स्वतः गुन्हेगार आहे, यांना निलंबित केलं होतं, पण ह्या उद्धव ठाकरेंनी त्यांना परत सेवेत रुजू करून घेतलं, अशी खंडणीखोर एक पोलीस अधिकारी काय करतोय, याची चौकशी करतोय. बरंच काय काय खाल्लं, बरंच काय काय केलं, असे ते महान उद्धव ठाकरे. आणि त्यांच्या कार्यकालामध्ये ह्या दिशा सालियांचा मृत्यू झालेला आहे. काय झालं आहे नक्की, तुम्हाला काय वाटते? प्रत्यक्षदर्शनी ज्या काय गोष्टी आहेत त्या पाहिल्यानंतर आदित्य ठाकरे हे गुन्हेगार आहेत की नाही, तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. फक्त बघून पुढे जाऊ नका. मी जे वास्तव तुमच्यासमोर मांडतोय ते वास्तव विचारपूर्वक मांडतोय, अभ्यासपूर्वक मांडतोय. ते मांडण्यासाठी कुठेतरी अभ्यास करावा लागतो, विचार करावा लागतो. उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे, संजय राऊतांसारखं नव्हे, यायचं आणि काही बरळायचं, काही बोलायचं, असं नाही आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, दिशा सालियान हिने आता बरोबर दिशानिर्देश केला आहे. दिशानिर्देश. आणि हा दिशानिर्देश कुठल्या बाजूला आहे, कोणाकडे आहे, तर आदित्य ठाकरेकडे. मित्रांनो, आखिर में मृत मुर्दा भी बात करता है. मेलेली माणसंसुद्धा बोलतात आणि ती वेळ यायला लागते. आता काय घडलं असं, 5 वर्षानंतर असं काय घडलं? यावेळी नितेश राणे, नारायण राणे यांनीसुद्धा त्याच्यावरती विषय मांडले होते, आरोप केले होते. आणि त्या दरम्यान त्या दिशा सालियांच्या पित्यांनी त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकू म्हणून भाष्य केलं होतं. मग असं काय झालं आता? सतीश सालियान हे आता पुढे का आले? आता त्यांनी आदित्य ठाकरे किंवा इतरांवरती आरोप का लावलेत? काय कारण असेल? आता बरेच जण त्याच्यावरती चर्चा करत आहेत, बोलत आहेत, वक्तव्य करत आहेत. 5 वर्षानंतर आता काय झालं? अरे 5 वर्षानंतर काय झालं म्हणजे काय? मुलगी आहे त्यांची, एकुलती एक मुलगी, तिची हत्या केली गेली आणि तिची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू नये म्हणून ते शांत बसले होते. कारण लगबगीने त्यावेळीच्या महापौर किशोरी पेडणेकर हे त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांना समज देऊन आले होते, धमकी देऊन आले होते, असं आता त्यांचंच म्हणणं आहे. मित्रांनो, आणि हे आपण मान्य करू शकतो, कारण त्यावेळीची जी परिस्थिती होती आणि ज्या प्रकारे ह्या विषयाला हाताळलं गेलं, तिने आत्महत्या केली म्हणून लगेच घोषित करून टाकलं पोलिसांनी. आणि सचिन वाझे हे त्यांचे चौकशी करत होते, हे तपासत होते. म्हणजे विचार करा, जी व्यक्ती स्वतः गुन्हेगार आहे, यांना निलंबित केलं होतं, पण ह्या उद्धव ठाकरेंनी त्यांना परत सेवेत रुजू करून घेतलं, अशी खंडणीखोर एक पोलीस अधिकारी काय करतोय, याची चौकशी करतोय. म्हणजे विचार करा, उंदराला मांजर साक्षी. म्हणजे ह्यांचाच माणूस, या उद्धव ठाकरेंचा माणूस. त्यावेळी उद्धव ठाकरे सचिन वाझेबद्दल काय बोलले होते? काय तुम्ही मुंबई पोलिसांना हे करताय, 1 नंबरचा मुंबई पोलीस, त्यांच्यावरती आरोप लावताय. सचिन वाझे म्हणजे काय ते ओसामा बिन लादेन नाही आहे, वगैरे वगैरे. आणि आता काय, सचिन वाझेचे एक गुन्हे बाहेर पडल्यानंतर हेच उद्धव ठाकरे आता मूग गिळून गप्प आहेत. मग हेच सचिन वाझे त्यावेळी चौकशी करत होते. मग ह्या सचिन वाझेंनी धमकी दिली नसेल का? ह्याच किशोर पेडणेकर यांनी धमकी दिली नसेल का? ह्याच उद्धव ठाकरेंनी धमकी दिली नसेल का? हे जे आता अनिल परब आहे त्यांचे वकील, मोठे चाणक्य वकील, त्यांनी धमकी दिली नसेल का? बऱ्याच जणांनी धमकी दिली असेल, या उभाट्याच्या अनेक नेत्यांनी धमकी दिली असेल.
कारण त्यावेळी ती एक शिवसेना होती, एकसंध होती आणि हा एक नंबरचे मुख्यमंत्री त्यावेळी कार्यरत होते. मित्रांनो मजा बघा. आणि ह्या एक नंबरच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकालामध्ये 2 हत्या झाल्या. त्याला आत्महत्येमध्ये परिवर्तन करण्यात आलं आणि त्यांचे पुरावे नष्ट करण्यात आले. म्हणजे किती महान कार्य केलं बघा. एक दिशा सालियन यांचा मृत्यू आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरात त्या याचं सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण. म्हणजे विचार करा, काय एक नंबरचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकालामध्ये खंडणी वसूल करणं आणि त्या आपले कोणते अंबानी आणि हे आपले मुकेश अंबानी यांच्या घराखाली जिलेटिनचे स्फोटकं ठेवणारा कोण, तर हाच सचिन वाझे. म्हणजे विचार करा, काय गंमत आहे ना मित्रांनो. एक नंबरचे मुख्यमंत्री. त्याच काळात कोरोना काळात त्यांनी खिचडी खाल्ली, मृतांवरच्या टाळूवरचे लोणी खाल्लं, PPE किटवरमधलं लोणी खाल्लं, बरंच काय काय खाल्लं, बरंच काय काय केलं. असे ते महान उद्धव ठाकरे. आणि त्यांच्या कार्यकालामध्ये ह्या दिशा सालियांचा मृत्यू झालेला आहे. ते आत्महत्या आहे की हत्या आहे याच्यावरती आता चौकशी चालू आहे, ते न्यायालयीन आहे. पण तिच्या वडिलांनी सतीश सालियान यांनी आता नुकतंच पिटिशन दाखल केलं आहे आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेला मुख्य आरोपी बनवलेलं आहे आणि त्याच्यासोबत इतरसुद्धा आहेत. पण इथे महत्त्वाचा विषय म्हणजे का आदित्य ठाकरे. कारण आदित्य ठाकरे हे तर एक नंबरच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, मोठे नेते, महान नेते. म्हणजे हा महान नेत्याने केलेलं कृत्य आज जगासमोर येते, ते उघडं पडते आणि खुद्द आता त्यांच्या वडिलांनी ते मान्य केलं आणि तेही त्यांनी सांगितलं आहे की किशोरी पेडणेकरी यांनी आम्हाला येऊन धमकी दिली वगैरे वगैरे. आता बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवत नाही आहेत, काय त्यांच्या त्या पिटिशनमध्ये आहेत मुद्दे, कारण आपल्याला त्याच्यात दखलंदाजी करून ते डिस्टर्ब नाही करायचे. अनेक मुद्दे आहेत. मी थोडक्यात हा विषय का म्हणतो आहे, कारण दिशा सालियानचा खून झाला की आत्महत्या आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता थोडक्यात तिचे वडील का आले आहेत, 5 वर्षांनंतर का आलेत, इतके वर्ष गप्प का बसलेत, ही वायफळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कारण का त्यावेळी ते घाबरले होते, त्यांना भीती दाखवली गेली होती, त्यांना धमक्या दिल्या गेल्या होत्या आणि साहजिकच त्यावेळी एक नंबरचे मुख्यमंत्री कार्यरत होते. दुसरी गोष्ट ते त्या एका याच्यातून म्हणजे आपली मुलगी गेली आहे, आपलं पुढचं एक अपत्य गेलं आहे आणि त्यामुळे ते अस्थिर झाले होते. मन त्यांचं खिन्न झालं असेल, मन विचलित झालं असणार, काय त्या आईवडिलांची अवस्था झाली असेल मनाची, हेही समजून घेणं गरजेचं आहे. मग इतक्या वर्षानंतर का आले नाही, इतक्या वर्षानंतर का नाही आलेत, याच्यावरती चर्चा करणारे जर हे चाटुकार असतील, उजरे असतील, गुलाम असतील, तर त्यांना त्यांचे विचार लखलाभ. त्यांनी आता तो आरोप नोंदवला आहे. मित्रांनो महत्त्वाची गोष्ट, आता 14व्या माळ्यावरून त्या पडल्या, त्या दिशा सालियान, म्हणजे तिला आत्महत्या केली असं म्हणत आहेत. ठीक आहे, आपण आत्महत्या मानूया. त्या तिथून पडल्या 14व्या माळ्यावरून. पण तिचे जे फोटो आलेत ना समोर, तस्बिरी आलेत, त्या बघितल्यानंतर असं वाटत नाही. त्या फोटोंमध्ये तिची जी शव होतं त्या शवाकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही. कारण 14व्या माळ्यावरून पडल्यानंतर तिच्या शरीराची काय अवस्था व्हायला हवी होती. कारण दिव्या भारतीचे फोटो मी बघितले होते, ज्यावेळी ती 7व्या माळ्यावरून पडली, 7व्या का 9व्या माळ्यावरून, म्हणजे 5-6 माळे तरी कमीच असतील ना. आणि तिच्या चेहऱ्याची जी काय अवस्था होती, तिच्या शरीराची काय अवस्था होती, ती बघितल्यानंतर बघवणार नाही अशी अवस्था होती, रक्तरंजित होती. पण दिशा सालियान पडल्यानंतर तिचा चेहरा अगदी ठीकठाक होता.
तिचं शरीरसुद्धा ठीकठाक होतं आणि जिथे ती पडली असं म्हणतायत तिथे कुठे रक्ताचा थारोळ दिसलं नाही, रक्ताचे डाग दिसले नाहीत. म्हणजे विचार करा काय आत्महत्या आहे. एवढ्या 14व्या माळ्यावरून पडून अगदी फुलासारखी ती खाली पडली आणि तिचा जीव गेला. आहे की नाही गंमत? फुलासारखी अगदी त्या कापसासारखी खाली पडली आणि तिचा जीव गेला. म्हणजे गंमतच म्हणावं लागेल ना. आणि मग त्यावेळे जे पोलीस अधिकारी असतील त्यांनी जे काय चौकशा केल्या, त्यानंतर पोस्टमॉर्टम केलं, शवविच्छेदन केलं, त्याच्यामध्ये जे काय उल्लेख आहेत आणि त्या उल्लेखाचं जर आपण त्या फोटोशी जर आपण हे केलं, क्रॉस व्हेरिफिकेशन केलं, तर काय दिसेल तुम्हाला? त्याच्यात जे पोस्टमॉर्टममध्ये लिहिलं आहे आणि तिच्या शरीरावरती जे काय अवस्था शरीराची त्याच्यामध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक दिसून येतो. मग नक्की काय झालं? मग दिशा सालियनवरती रेप केला झाला, तिच्यावरती अत्याचार केला गेला आणि मग तिचा खून केला गेला आणि तिला मारलं गेलं. हीच गोष्ट समोर येते. कारण ज्या वेळेला तिच्या 2 मित्रांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि नंतर ती मृत आहे म्हणून घोषित करण्यात आलं, ते जे 2 मित्र आहेत तिचे, नाव विसरलो मी त्यांचं, ते आता लापता आहेत, ते गायब आहेत. त्यांचं नामोनिशाण दिसत नाही. कारण का? जर CCTV कॅमेरे फुटेज नष्ट केली जातील, त्या सोसायटीच्या बाहेरून आलेल्या लोकांची जी नोंद केली जाते त्या नोंदी नष्ट केल्या जातील, अनेक पुरावे नष्ट केले गेले असतील, तर आणखीन असे किती जणांची हत्या झाली असेल पुराव्यासाठी. जे पुरावे होते प्रत्यक्षदर्शनी पुरावे सांगता येणार नाही. दिशा सालियनचं जर हत्या झाली, त्या सुशांत सिंग राजपूतची जर हत्या झाली आणि त्यांना आत्महत्येमध्ये परिवर्तन करण्यात आलं आणि तिचे जे पुरावे होते नष्ट करण्यात आलेत, हे पुरावे नष्ट करायला सोपं आहे ना. आता हळूहळू एक एक चौकशीनुसार एक एक गोष्टी बाहेर पडतील आणि आदित्य ठाकरे गुन्हेगार आहेत की नाही हे प्रत्यक्षदर्शनी तरी वाटते आहे. असं का म्हणतो आहे मी? तर ज्या वेळेला त्या सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दल जी की पिटिशन दाखल केली गेली ती आत्महत्या नसून हत्या आहे म्हणून, आणि आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं गेलं, त्यावेळी आदित्य ठाकरे लगबगीने गेले आणि त्यांनी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली. काय? तर माझी मतं, माझे विचार समजून घेतल्याशिवाय कोर्टाने आपला न्याय देऊ नये. असा कुठल्या कोर्टात घडते का? भले कोणी आरोप लावले असतील, पण ते आरोप सिद्ध करण्यासाठी ज्याच्यावरती आरोप लावले त्यालाही विचारलं जाते, त्याची बाजू घेतली जाते, त्याची बाजू समजली जाते, त्यालाही मांडण्याची एक मुभा असते. मग एवढी लगबगीने हे जे आदित्य ठाकरे गेलेत आणि त्यांनी कोर्टाकडे याचिका दाखल केली, त्याच्या मागचा उद्देश काय? याचना केली की माझी मतं समजून घेतल्याशिवाय, माझे विचार समजून घेतल्याशिवाय, माझी बाजू समजून घेतल्याशिवाय तुम्ही हे देऊ नका, निकाल देऊ नका. अरे पण असे का? कधी कोण निकाल देतो? चोराच्या मनात चांदणे. एवढ्या लगबगीने जे आदित्य ठाकरे गेलेत, कारण का? चोराच्या मनात चांदणे. हा सर्वात मोठा पुरावा आहे. हा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सर्वात मोठा पुरावा आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, एक एक आता समोर येतील. आता वडिलांनी सुद्धा पुरावे सादर केले आहेत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात. आता ते समोर येतील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ह्या दिशा सालियनची हत्या झाली आहे की आत्महत्या आहे? दिशा सालियनवरती बळजबरी झाली आहे, तिचा रेप केला गेला आहे, तिची इज्जत लुटली गेली आहे, काय झालं आहे नक्की? तुम्हाला काय वाटते? प्रत्यक्षदर्शनी ज्या काय गोष्टी आहेत त्या पाहिल्यानंतर आदित्य ठाकरे हे गुन्हेगार आहेत की नाही? तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. फक्त बघून पुढे जाऊ नका. मी जे वास्तव तुमच्यासमोर मांडतो आहे ते वास्तव विचारपूर्वक मांडतो आहे, अभ्यासपूर्वक मांडतो आहे. ते मांडण्यासाठी कुठेतरी अभ्यास करावा लागतो, विचार करावा लागतो,
उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे, संजय राऊतांसारखं नव्हे, यायचं आणि काही बरळायचं, काही बोलायचं असं नाही आहे. आणि आदित्य ठाकरेंनी जे काय 2.5 वर्षामध्ये आपलं दैदिप्यमान कार्य केलं आहे ते पाहता तुमच्या लक्षात येणारच आहे. कारण कोरोना काळात त्यांनी ते बिअर बार चालू ठेवलेत, वाईन शॉप चालू ठेवलेत आणि बिअर बार आणि वाईन शॉपमधून खंडणी वसूल केली. त्याचे पुरावेसुद्धा आहेत. म्हणजे विचार करा, हे आदित्य ठाकरे खिचडी खाल्ली म्हणजे तुम्ही विचार करा, कोरोना काळात त्या ह्यांच्यासाठी जे खिचडी तयार केली होती, जे रोगी होते त्यांच्यासाठी. म्हणजे विचार करा, आदित्य ठाकरे काय वाटते तुम्हाला मित्रांनो? आदित्य ठाकरे गुन्हेगार आहेत की नाही? प्रत्यक्षदर्शनी ज्या काय गोष्टी चर्चा केल्या जात आहेत, समोर येत आहेत, त्यानुसार तरी आदित्य ठाकरे हे गुन्हेगार आहेत की नाही? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. कारण 1 नंबरचे मुख्यमंत्री त्यावेळी कार्यरत होते. त्यांनी सर्व पुरावे नष्ट केलेले आहेत, झाडून साफ पुसून काढून टाकलेले आहेत. पण शेवटी ऊपर वाले के हाथ में दंडी नाही होती, लकडी नाही होती आहे, पण त्याचा मार बरोबर बसतो. लक्षात आला का? त्याची ओळ चांगला उठतो, तो दिसत नाही दांडका, तो दांडा, ती छडी, पण ती छडी बरोबर बसते आणि बरोबर ओळ उठतो. आणि आता ते ओळ उठलेले आहे, तो निर्देश झालेला आहे. त्या दिशा सालियांनी आपला दिशानिर्देश झालेला आहे. गेल्यानंतरसुद्धा तिने आपल्या वडिलांना जागं केलं, वडिलांना त्याने हलवलं की बाबा जागे व्हा. आता तुम्ही गप्प राहिला तर असे अनेक दिशा सालियान घडतील, असे दिशा सालियांवरती अत्याचार होतील. आणि कुठेतरी त्यांचं मन ह्या गोष्टीला मान्यता दिली असेल, मनाची तयारी झाली असेल. आणि जे आता सरकार आहे ते सरकारामध्ये त्यांच्या मनात कुठे प्रश्न नसतील, धास्ती नसेल, भीती नसेल, ह्या उद्देशाने ते समोर आलेत आणि त्यांनी हे आरोप लावले आहेत, हे पिटिशन दाखल केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.